नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे भाजपात जाण्याची शक्यता. महायुतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू, कोल्हे यांचं वक्तव्य. बीडच्या घुले कुटुंबाचं आंदोलन स्थगित, पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं कारवाईचं आश्वासन. नवी मुंबईत पावसामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर साचलं गुडघाभर पाणी. भिवंडीत 26 वर्षीय युवकाचा विजेच्या झटक्यानं मृत्यू, परिसरात शोककळा. कोल्हापुरात चालत्या 6 गाड्यांवर कोसळलं झाड, 1 जण गंभीर, सुदैवानं जीवितहानी टळली. पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुडघाभर पाणी. राज्यातील आणि देशातील साखर उद्योग मोठ्या अडचणीत, साखर कर्जांमुळे बँकांवर आर्थिक संकटाचा इशारा. एल निनोमुळे दुष्काळाची भीती, वळसे पाटलांचा इशारा. डोंबिवलीच्या MIDC परिसरात झाडं पडण्याच्या घटनांमध्ये वाढ, MIDC परिसरात पुन्हा एकदा झाड कोसळलं, सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. उल्हासनगरच्या जिजामाता कॉलनीत घरांमध्ये घुसलं पाणी, कंबरभर पाण्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळलं, घरगुती साहित्याचं मोठं नुकसान. लासलगावच्या पिंपळगाव नजीक पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे, नागरिकांचा जीव धोक्यात.